नमस्कार, आज मी चिंचगुळाची आमटी करते आहे। इथं मी 1 वाटी तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे। आता गॅस चालू करून मी त्याच्यावर कढई ठेवलेली आहे आणि 3 छोटे चमचे तेल घातलेले आहे। तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घातलेली आहे। मोहरी तडतडती आहे, त्याच्यामध्ये जिरं घालते आहे। जिरं फुलत आहे, ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मेथी दाणे घालते आहे। मेथी दाण्याचा स्वाद आमटीला खूप छान येतो। हिंग घालते आहे, हळद घातली। आता 10 ते 12 कढीलिंबाची पानं घालते आहे। फोडणी जराशी एकत्र केली आणि त्याच्यामध्ये शिजलेलं वरण घालते आहे। आता हे वरण एकत्र करून घ्यायचं आहे। फोडणी त्यात मिसळली पाहिजे आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी घालते आहे। आमटी थोडीशी उकळायला सुरुवात होईल। आता आपण त्याच्यामध्ये मसाले घालायचे। इथं मी मीठ घालते आहे, थोडंसं लाल तिखट घालते आहे आणि 1 चमचा गोडा मसाला घालते आहे। मीठ, तिखट आणि गोडा मसाला आपल्या चवीप्रमाणे घालायचा आहे। 1 तासापूर्वी मी चिंच भिजत टाकली होती, त्याचा मी तो कोळ काढून घेते आहे आणि चिंचेचा कोळ म्हणजे चिंचेचं पाणी मी आमटीत घालते आहे। आता थोडासा गूळ घालते आहे, ओल्या नारळाचा चव घालते आहे आणि आपल्या सर्वांची आवडती कोथिंबीर घालते आहे। कोथिंबीरीचा स्वाद पण आमटीला खूप छान येतो। आता इथं आमटी मला थोडीशी दाट वाटते आहे, म्हणून मी अर्धी वाटी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते आहे। आता आमटी आपली खळाखळा उकळते आहे। ही सुद्धा आमटी थोडीशी दाटच आहे, पण आमच्या घरी दाट लागते म्हणून मी एवढी ठेवलेली आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमचा अभिप्राय कळवा। अशा रीतीने चिंचगुळाची आमटी, भात, पोळी, भाजी सगळं ताट तयार आहे। धन्यवाद।